हा इथलं तोडलेलं आहे बाई. ती लाईव्ह इतकी मोठी वाटते इतकी. तर मित्रांनो आपलं आलं होतं पार्सल आणि मी खूप एक्साइटेड होते पार्सल हे करण्यासाठी. काय म्हणतो आपण त्याला अनबॉक्सिंग करण्यासाठी. काही आलंय पार्सल माझ्या मते काल दुपारी सोमवारी आलंय. चल कॉटनसाठी. तर मित्रांनो मी सोमवारपासून एक्साइटेड आहे पार्सल खोलण्यासाठी. तर आज करू आपण त्याचं अनबॉक्सिंग. हे बिल आहे जे की मी पप्पाने दाखवू शकत. काय चॉकलेट घेतलं का ना बाळाच्या? नाही आवडलं कुठं. हा आहे आपला माईक. माईक म्हणजे हा शूटिंगच्या वेळेला कोणाला बोलायसाठी का? काहीतरी ये ना बाहेर. हो मित्रांनो मी बघू. अच्छा ते इथं टांगून बोलतं ते का? काय अडचणी होतं टेस्ट करतोय मी. हॅलो 1 2 3 4 माईक चेक माईक चेक माईक चेक. तो मित्रांनो आता आपण झालं थोडंसं अपग्रेड. आपला एक सबस्क्रायबर आहे तेजस गाडेकर. त्याने आपलं एक सजेस्ट केलं छोटंसं सजेशन होतं की दादा तुम्ही माईक वापरून बघा. म्हणजे तरुला मेसेज केलं होतं त्याने. तर हा ब्लॉग तो बघत असाल तर ठीक आहे. पण असं तुम्ही मला सजेस्ट केलं थोडं मला भारी वाटलं आणि थोडं इम्प्रूव्ह करायला चान्स भेटला त्याच्यामुळे. तर असं तुम्ही सजेस्ट केलं मला छोटी छोटी तर मला खूप भारी वाटतं आणि आनंद होतो की म्हणजे तुम्हाला ब्लॉग आवडतं आणि तुम्ही मला असे सजेशन देताय. तर आता थोडं इथून पुढं आपण थोडंसं आता अपग्रेड झालो आहे. आणि हां तुम्हाला काही ब्लॉग मी अशी बघायची काही इच्छा असेल नवीन की तुम्ही असं मला सजेशन देऊ शकताय सजेस्ट करू शकताय की हां असं हे ते असं छोट्या छोट्या गोष्टी. तर मला त्यासाठी मला चांगलंच वाटतं. तर मित्रांनो मी पार्सलच्या एक्साइटमेंटमध्ये मी ब्लॉगिंग स्टार्ट करत मग विसरून गेलो. तर मंडळी मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू. तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. स्वागत आहे. स्वागत आहे. स्वागत आहे. स्वागत आहे. काय टाकू ब्लॉग मध्ये ब्लॉग मी टाकू का? पहिले ब्लॉग मी टाकू का? मला विचारत होता पप्पाला का बरं ब्लॉग मध्ये घेत नाही तुम्ही का बरं येत नाही ब्लॉग मध्ये? हा का विचारायचं ना कोणाला? मला विचारायचं ना तू मला काय घेत नाही म्हणून. तू काय घेतलं नव्हतं? हे का मी घेतलं ना. घेतलं ना आता. मग काय याच्या आधी का मला पण पोचव ना लोकांपर्यंत. तुझ्या जेवढी सबस्क्राईब आहे तेवढे पण माझा तुझ्या बापाचा चेहरा पोचव सगळ्यात. आणि हा माझं शर्ट का बरं घातलं? हे तुमचं शर्ट नाही आहे भाऊ माझं शर्ट आहे. कोणाचं शर्ट आहे? ए माझं शर्ट आहे मी वापरतोय. ते पप्पाचं तू घालतो. नाही नाही शर्ट काढा. शर्ट काढा म्हणजे काय मला काय भोंगळा करतो काय? हेल्दी ब्लॉग आहे नाही म्हणून म्हटलं खराब करूच ब्लॉग. इट्स फॅमिली ब्लॉग. सेम तिकडे बघ ते आहे तुमच्या घरात सेम आहे ना. सेम आमच्याकडे. काय विचार काय काय म्हणतात पडदा सेम पडदे आमच्याकडे. माहिती ना येऊन गेला तिथं सापडत नव्हतं. विसरलो होतो मी गार पाणी काय विसरला होता तो काळा आहे तो ब्राईटनेस वाढव. तर मित्रांनो भूषण आणि दिनेश आले होते खूप दिवसांनी आपल्या ब्लॉग मध्ये. आफ्टर काय शेवटचा कोणता ब्लॉग होता आपला? 1992 मधला. तो नाही वरून लोणचं. अरे तिथं ब्लॉग पण झाले होते आपले. हे आम्ही किती करंट बघ आता पण विचार कर बरं का लास्ट मग आता आपण वैकुंठ रथात बसलोय. तर मित्रांनो आम्ही आज चाललोय सिन्नर. करू का बंद? पहिल्यांदा आलो बरं का मंदिरात आम्ही पण. तर मित्रांनो आता आमचं झालं दर्शन वगैरे करून आता मी निघालो. मनाला जी शांती भेटली मंदिरात येऊन असं रिलॅक्स जे फील झालं
एकदम मस्त होतं आणि मंदिर पण इतकं मस्त होतं. मंदिराचं स्ट्रक्चर वगैरे जे दगडात कोरलेलं बांधकाम वगैरे ते सगळं. भूषण भाई गोळा खाऊ घालतो ना गोळा पण घालतो तू? 15वाला 20वाला 30वाला 15वाला 20वाला 30वाला आणि काय काय सर आमचं 2 मिनिटं उभं राहा घ्यायचे किती एवढं आम्ही एवढे मोठे नाही दादा. त्यांना काय माहिती का बस ना फॉलोअर किती काही नाही फक्त 600 के. हे 15वाले 2 घे चल. तुला घाला हा नाही घाला मी 30वाला घालणार आहे ना. गुलकंद मावा आहे, अंजीर रबडी आहे, कुल्फी फालुदा आहे, हे तू जो खाऊ घालाल तो केशर विस्ता आहे, पान मसाला आहे, मिक्स फ्रूट आहे, रस मला 60-70 आले बरं. तू तर 30 पर्यंत सांगितलं होतं आम्हाला. काडेवाला सांगितलं त्याच्यामुळे म्हणलं मोठा मंदिर खानदेश खानदेश चॅनल सबस्क्राईब करू. बोलला तरी का बोलला काय रे तुझं चॅनलचं नाव? काय सांग रे. मराठी ब्लॉगर शिकू चोर वामटा चिकू हो असं नाही ना बरं का ते तेच वाटलं करत नाही हो, मराठी vlogger शिकवणार आहे. पार्ट टाइम तो जॉब पण आहे. असली. चेंज कर आता चेक कर चेंज तुला मराठी ब्लॉगर शिकू बरं का? बाई चिखलात लावणारे चिकू दाखवले रोस्ट होतोय रोस्ट होतोय अजून घेतो काय गरज नव्हती गपचे सगळं शांतीचं होतं. क्यों पडी है झाड में ए, नाही हो नाही हो दादा. चोर वामटा चिकू असं नका बोलू. तुला मिक्स देऊ का? मित्रांनो आम्ही आता आलोय पवन चक्की जवळ. फर्स्ट टाइम पाच वर एवढं जवळ. मी टू हा मी टू. मित्रांनो तुम्ही बघू शकता किती मोठी किती कॅमेऱ्यात कळते की नाही कळते माहित नाही बाई. ती लाईव्ह इतकी मोठी वाटते इतकी डेंजर बघायला. असं वरती बघायला गेलं ती असं ते डोळेच फिरतात डायरेक्टली. आणि इकडे पण आहे बघा आजूबाजू सगळे असं ते असे एक नंबर व्ह्यू मित्रांनो. अरे पण एक विचार कर ना हुशार त्या लेवलला किती हवा असेल. एवढा मोठा आपण काय फिरतोय. आवड उतरला माती आले गेले काय खरंच खाल्ली हो. याला दे तोंडातली गोळी. आज इथं दिनेश भाईने माती खाल्ली. प्युरी वाढतो आणि आम्हाला एक बॉटल होती ना तिने अजून दुसरी फेकून दिली मी. थोडा कसा माजेल तू. हा ठीक तू तुझ झाड तू तुझं. अरे ब्लॅकबेरीच झाड तू अरे तू हे भात पाय जाऊन धुवायचं का? नाही पुषा पहिले पाणी घे मग ते तोड. तेव्हा नाशिक हे कच्चे आहे का? नाही रे काळेवाले पिकेले एक नंबर लाग. काय हे कच्चे आहे ना. एकच आंबट लागतील त्यांना माती घाण्यापेक्षा एक आहे. हे तुला बोलू शकतो फक ऑफ. भूषा एक. हा ना हात पडलो. चिकन करू डॉगेची आणि गाईच्या वासराची गाडी का गोष्टी आहे. बाई काय खाऊ राहिला तू? गाईचा चारा खाऊ राहिला शिके काय बोलला काकाले हा म्हणून एवढी तब्येत आहे काय? लेकरू हो हा देसी मुंडा अडी बच्चा नाश्ता. आईची काही गरज नव्हती. सर्व डायरेक्ट असं पाठी माझ्या इकडे अरे लास्ट मध्ये फर्स्ट प्राइज मारायची मी कधी पण असं. अरे वा. म्हणजे शेती करून बा. हा शेती करून आपलं आवड पण जोपासली. हा ते पण केलं आपण असं शेती करून असं. मित्रांनो आम्ही इथे खातोय बत्ता. मित्रांनो आम्ही असंच ताण लागलो पाणी प्यायला थांबलो होतो. असं तरी घर बघून रॅन्डम घर बघून ते गेलो. ते काका इतके मस्त होते त्यांनी आम्हाला लगेच पाणी वगैरे दिलं, नाश्ता वगैरे दिला, त्यांचा मळा वगैरे दाखवला. म्हणजे किती फरक पडतो शेतकरी भागाचा असा आणि शहरातल्या लोकांचा. लगेच आपल्यावाने असं म्हणजे ओळख नाही आमचं कोण नाही, त्यांचं आम्ही कोण नाही, ते आमची कोण नाही, पण तरी पण लगेच एवढं आपुलकीने त्यांचं लगेच आम्ही त्यांनी आमचा एवढा पाहुणचार वगैरे केला. भारी वाटलं असं. तुझ्यासोबत मी होतो ना. हो ना बस का लांब पोर पाय जरा. हा खेळ तू काय कोणी खेळा मी इकडे ओळख तुम्हाला. आम्ही पण चिडी घेणार रे भाऊ.
तर मित्रांनो नंतर घरी आल्यानंतर मी गेलो गीतूला भेटायला, गीतूला भेटून आलो. त्याच्यानंतर घरी जेवण वगैरे केलं आणि सकाळीच आपण जो माईक त्याचा आपण रिव्हील केला तो आज संध्याकाळी तुटलाय माझ्याकडून. म्हणजे सकाळी जो पण त्याचं हे केलं अनबॉक्सिंग केलं संध्याकाळी तुटून पण गेला. आता काही यूज करता येत नाही. एक तर तो रिप्लेस पण होत नाही, ते रिपेअर झाला तर ठीक, नाही तर मग बघू परत. आणि आजचा ब्लॉग तर एकदम म्हणजे असं एकदम अनप्लॅन होता आमचा. आम्ही सकाळी सहज भूषाला फोन केला, त्याला म्हटलं चाल काही म्हणजे तो म्हणे फिरायला जायचं, म्हटलं चाल. आम्ही एकदम अचानक गेलो दुपारी, मस्त दिवस एकदम भारी गेला. आणि आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. 3 वर्षापूर्वी चिकोणी खाल्ली. आता 25 हे कट करेल मी. दाबले परत दाब बंद होईल.